हॅलो एव्हरीवन, मी मिसेस पल्लवी मित्रे आणि आज तुम्हाला एका खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढ्याच इफेक्टिव्ह टेक्निक बद्दल सांगणार आहे, ज्याचं नाव आहे बर्निंग बॉल टेक्निक. आता ही टेक्निक कशी वापरायची, याच्या आधी ही टेक्निक कोणी वापरायची आणि किंवा कशासाठी वापरायची त्याबद्दल सांगते. पहा, माझ्या पुष्कळशा व्हिडिओजमध्ये मी सांगितलं आहे की सकारात्मक विचार करा, पॉझिटिव्ह थिंकिंग करा. पण ही पॉझिटिव्ह थिंकिंग कधी होईल, जेव्हा आपण आपल्या मनातले नकारात्मक विचार बाहेर काढू, बरोबर. आणि एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं पण होतं की जर समजा एखादं मडकं ऑलरेडी गढूळ पाण्याने भरलेलं असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही कितीही स्वच्छ पाणी टाकलं तरी सुद्धा ते मडकं स्वच्छ पाण्याने भरणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला आधीचं गढूळ पाणी फेकून द्यावं लागेल आणि नंतर त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरावं लागेल. तर इथे पण तेच आहे. पहिले आपल्याला आपले निगेटिव्ह थॉट्स, नकारात्मक विचार बाहेर काढायचे आहेत आणि नंतरच पॉझिटिव्ह विचार जे आहेत ते आपल्या मनामध्ये येणार आहेत. आणि त्यासाठीच ही टेक्निक आहे की निगेटिव्ह थॉट्स मग काढायचे कसे. ठीक आहे, याच्यासाठी पण ही टेक्निक आहे. प्लस जर समजा तुम्हाला कोणाचा राग येत असेल, एखादा व्यक्ती असतो असा, कलीग, फ्रेंड, रिलेटिव्ह, शेजारचा कोणी असू शकतो, ज्याच्याबद्दल तुम्हाला खूप राग येतो, कधी त्याच्यासोबत तुमचं भांडण झालं आहे किंवा त्यांनी तुमचा इन्सल्ट केला आहे, वाद झाला आहे, तर अशा व्यक्तीबद्दलचे थॉट सुद्धा आपल्या मनातून काढण्याकरिता ही टेक्निक खूपच जास्त उपयोगी पडते. आता सांगते एक नेमकी टेक्निक करायची कशी आहे. काय करायचंय, सगळ्यात पहिले ते एक पेज घ्यायचं, पान घ्यायचं, सुटं पान घ्यायचं. रजिस्टर किंवा डायरीमध्ये लिहायचं नाही आपल्याला, मोकळं पान घ्यायचं आहे. आणि तुमच्या मनामध्ये स्वतःबद्दलची जी पण काही निगेटिव्हिटी आहे, तुम्ही जे पण स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार करत आहात, आता ते निगेटिव्ह विचार आपल्याला माहिती असतात, तेच आपल्या नेहमीच जे आहे की सक्सेस मिळत नाही आहे, मी दिसायला चांगली नाही आहे, किंवा माझं प्रमोशन होत नाहीये, माझ्याकडे पैसा येत नाहीये, हे सगळे जे निगेटिव्ह विचार आहेत तुमच्या मनामधले, प्रत्येक निगेटिव्ह विचार, ठीक आहे, तो आपल्याला त्या पेजवर लिहून काढायचा आहे. किंवा हे तर करायचंच आहे. प्लस जर समजा आपल्याला, मी जसं मगाशी सांगितलं की एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला खूप राग येतो आहे, तर त्याच्या नावासकट त्याचं नाव सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. का विचार येतोय, काय असं झालं, ते सगळे 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 विचार आपल्याला त्या पेजवर लिहून काढायचे आहेत. आणि आवश्यक नाही की एकच पेज झालं पाहिजे, एकाच पेजमध्ये सगळं मावलं पाहिजे म्हणून असं काही नाहीये. 1, 2, 5, 10 पेजेस लागले तरी सुद्धा चालतील, पण प्रत्येक निगेटिव्ह गोष्ट त्या पेजवर आपल्याला लिहून काढायची आहे. आणि याचा एक रूल आहे. रूल असा आहे की एकदा लिहिल्यानंतर ते पेज पुन्हा वाचायचं नाही आहे. कारण आपण काय करतोय, आपल्या डोक्यातले सगळे विचार, मनातले सगळे निगेटिव्ह गोष्टी आपल्या शरीराद्वारे, आपल्या हाताद्वारे, त्या पेनाद्वारे त्या पेजवर पूर्ण काढून टाकतो आहे. ते सगळं आपल्या मनातलं निघून जात आहे. आणि जर समजा आपण पुन्हा ते वाचलं तर काय होईल, ते विचार पुन्हा आपल्या डोक्यामध्ये जातील, बरोबर. त्याच्यामुळे एकदा लिहिल्यानंतर वाचायचं नाही आहे. त्यानंतर ते जे पेज आहे ते आपल्याला एका सेफ बाउल म्हणजे एखादं पॉट, एखादं पात्र जे असते त्याच्यामध्ये, जे सेफ आहे त्याच्यामध्ये ते पेजेस टाकून ते जाळायचे आहे. किंवा तुम्ही गॅसवर सुद्धा सांडशी किंवा एखाद्या कशाच्या मदतीने, चिमट्याच्या मदतीने वगैरे ते पेज जाळू शकता. आणि जाळताना त्याचा जो धूर निघणार आहे, त्या धुराकडे एकटक पाहत मनात म्हणायचं आहे की या धुरासोबत माझी संपूर्ण निगेटिव्हिटी बाहेर पडत आहे, मी मनाने अगदी स्वच्छ होत आहे. मला ज्याचाही राग येत आहे त्याचं नाव घेऊन पर्टिक्युलरली त्याच्याबद्दल आता मला काहीही वाटत नाहीये, माझं मन अगदी स्वच्छ झालंय, हे त्या धुराकडे पाहून आपल्याला बोलायचं आहे. हीच बर्निंग बॉल टेक्निक आहे. आणि याचे रिझल्ट तुम्हाला सांगते, इन्स्टंट रिझल्ट आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा ही ऍक्टिव्हिटी कराल ना, तेव्हा लगेच तुम्हाला शांत वाटेल, हलकं वाटेल, रिलॅक्स वाटेल, खूप छान फिलिंग तुमच्यामध्ये येईल. आणि अगदी मनावरचा खूप दिवसाचा बोझा किंवा ओझं वगैरे जे आहे ते अगदी निघून गेल्यासारखं वाटेल, इन्स्टंट तुम्हाला वाटेल. त्याच्यामुळे ही टेक्निक नक्की करून पहा. टेक्निक सोपी आहे. असं वाटत असेल की एवढंच केल्याने निगेटिव्हिटी पूर्ण चालली जाते का, एकदा आणि आठवड्यातून 2-3दा करून पहा. पण तुम्हाला इन्स्टंट जर पाहिजे असेल ना रिझल्ट, तर लगेच तेव्हा आपल्याला मिळतो, खूप छान आणि रिलॅक्स वाटतं. त्याच्यामुळे ही टेक्निक नक्की यूज करा. आणि आतापर्यंत मी कधी सांगितलं नाही की माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओज मधून मी कधीच सांगितलं नाही, पण आज नक्की सांगेल की तुमच्या जे जवळचे लोक आहेत, ज्यांच्यावर तुमचं खूप प्रेम आहे आणि ज्यांच्यामध्ये खूप निगेटिव्हिटी भरली आहे,
फ्रस्ट्रेशन मध्ये असतात, काही जण डिप्रेशन मध्ये असतात, तर त्यांना हा व्हिडिओ ना नक्की शेअर करा. काही ना काही पर्सेंट तरी त्यांच्यामध्ये नक्की फरक पडेल. आणि बिलीव्ह मी, इट रिअली वर्क्स. ही टेक्निक अगदी 101% काम करते. करून पहा, बघा रिझल्ट कसे येतात. ठीक आहे, भेटूया पुढल्या आठवड्यात पुढल्या नेक्स्ट मेसेज मध्ये. तोपर्यंत बाय एव्हरीवन. एन्जॉय युअर डे विथ ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू व्हेरी मच.